अरे लाजा वाटल्या पाहिजे यांना. आमदार खासदार फोडतायत. एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्यायला यांना काय लाज वाटली पाहिजे. किती दिवस वांचूक सरांना ज्या पद्धतीमध्ये यांनी घेऊन गेलं. आणि इथे कोणते देशद्रोही लोक दिसत आहेत आपल्याला, देशविरोधी नारे कोणते लागत आहेत इथे. इथे सगळे या देशावर प्रेम करणारे, भगतसिंगावर, या देशावर, आपल्या भारत मातेवर, सर्वांवर प्रेम करणारा विद्यार्थ्यांचा एक समूह. एका राजीनाम्याने हे अख्खे सगळे प्रश्न सुटतील. राजीनाम्याने होऊ शकतं ना, का नाही होऊ शकत. तुम्ही कोल्हापूरहून जे आला, तुमचं दिल्लीत काही काम होतं म्हणून आला, तुम्ही दिल्लीत सेटल्ड आहात की ह्या आंदोलनासाठी आलात खास? काही लोकांना स्टेजवर होते त्यांना मारहाण पण करण्यात आली. मी काल इथे होतो त्या क्षणी, त्यावेळेसचे तुम्ही व्हिडिओ पण बघितला असाल. इन्कलाब जिंदाबाद म्हटल्याने कोणत्याही आंदोलनाला डाग लागणार आहे. जी आंदोलना, जी घोषणा ही भगतसिंगांनी इंग्रजांच्या विरोधात दिली होती, ती आज या सरकारच्या विरोधात. आता बघा, आता पण मला ऐकायला येते आझादी आझादीचे नारे आहेत. तर आझादी जाती व्यवस्थेपासून हवी आहे, आझादी शोषणापासून हवी आहे, तर नको आहे का? मागणी काय असं तुमचा काय पीएम खाली करा, कुठला काय सत्ता घाला, अशी तर नव्हती ना. एका साध्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतात. अभिजित दिपके हा पाया पडतोय पोलिसांच्या, तरी सुद्धा तुम्ही त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करताय, त्याला मारहाण करताय, त्याला डिटेन करताय आणि वांगचून सरांना तर डायरेक्ट काय उचलून तुम्ही नेलाय. म्हणजे एखादी तिरडी कशी उचलली जाते. आणि जे पेड ट्रोलर्स असतात ते या राज्य सरकारकडूनच लावलेले असतात की ते कोणत्याही आंदोलनाचं एक समाजामध्ये निगेटिव्ह नॅरेटिव्ह तयार करतील. आणि ते तयार होण्यामध्ये या आंदोलनामुळे झालं काय की हे तयार करण्यामागे ते अयशस्वी ठरले. ही जी संख्या दिसते, ही संख्या केवळ एकट्या कोणत्या तरी संघटनेची नाहीये, हा युनायटेड स्ट्रगल आहे. गव्हर्नमेंट थोडंसं बेंड होते. हे असं जे आम्ही बेंडच होणार नाही, जे डिक्टेटरशिप टाईप चालू आहे ते बरोबर नाही. रेल्वे लेट केलेत. रेल्वे दिल्लीला येणारे रेल्वे, दिल्लीला येणाऱ्या रेल्वे उद्याच्या सगळ्यात 7 ते 8 तासाने तुम्ही माहिती घ्या. मी रेल्वेने आलो म्हणून मी सांगतो. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पक्ष आणि अभिजित दिपके यांचं उपोषण सुरू आहे. खूप मोठ्या संख्येने इथे वेगवेगळ्या राज्यांमधून सुद्धा लोक आलेली आहेत. काही महाराष्ट्रातनं आहेत. आता आम्हाला 2-3 सापडलेत, पण हळूहळू फिरून आपल्याला बाकीचेही सापडतील. तुम्ही कुठून आलाय? मी कोल्हापूर जिल्ह्यातनं कुरुंदवाड या गावातून आलोय. इथं आम्ही कालपासून इथं आहे, पण तरी बघतो ते 10 ते 15% इथं महाराष्ट्रीयन लोकसंख्या आहे. कुठं जाईल तिथं महाराष्ट्राचे बरेच लोक अभिजित दिपके सरांना भेटण्यासाठी किंवा त्यांना सपोर्ट देण्यासाठी. हा महाराष्ट्राचा माणूस हा दिल्लीत काय काम करायला आलाय, किती लोक गोळा केलाय, किती जनता गोळा झाल्या इथं, किती पोरं त्याच्या मागचे आहेत, हे आम्हाला खरोखरच इथं अद्भुत दिसतंय. आणि ही परिस्थिती अशीच राहिली तर हे चिघळण्याची जास्त संकेत आहेत. तुम्ही कुठून आलेले? मी मुंबई विद्यापीठातून आलोय. पण तुम्ही इथे दिल्लीत स्थायिक आहात? नाही, मी दिल्लीत स्थायिक नाहीये. मागच्या 8 दिवसापासून या आंदोलनासाठीच मुंबईवरून आलोय. खास आंदोलनासाठी इथे आलात का? एवढं का वाटलं असं की ऑल द वे मुंबईहून इथे यावं? नरेंद्र मोदींच्या मागच्या 6 वर्षाच्या शासनामध्ये जी स्टुडंट मुवमेंट आणि लोकांचं जे जनआंदोलन आहे ते पूर्णपणे सप्रेस झालेल्या अवस्थेत होतं. आणि विद्यार्थ्यांमध्ये जसं की यांनी उमर खालिद सारख्या विद्यार्थ्यांना, अनेक विद्यार्थी कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने युएपीएचा ऍक्ट चुकीच्या पद्धतीने वापरून ह्युमिलिएट केलं होतं आणि एक एक्झाम्पल सेट केलं होतं की तुम्ही जर समाजाचा आवाज कराल तर आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकून देऊ. तर त्यामुळे जो विद्यार्थी वर्ग होता तो पूर्ण दबावामध्ये होता. आणि आज कुठेतरी जाऊन या आंदोलनातून 6 वर्षानंतर या विद्यार्थी चळवळींना, या सर्व विद्यार्थी संघटनांना आणि या मुवमेंटला एक नवा आवाज मिळालाय. आणि विद्यार्थ्यांचा जो दडपलेला आवाज आहे हा या निमित्ताने बाहेर निघालाय. तुम्ही विद्यार्थी संघटनेसोबत काम करताय कुठल्या? मी या सत्यशोधक विद्यार्थी संघटनेत काम करतो. ती महाराष्ट्रामध्ये काम करत असते. मुंबई विद्यापीठात तिचं मी काम बघतो. मूळचे पण मुंबईचे आहात की कुठचे? नाही, मी ग्रामीण महाराष्ट्रातला आहे. जळगावचा आहे मी मूळ. आता एक नांदेडचा होता, एक कोल्हापूरचा होता, आता मला जळगावचे मुलगा सुद्धा इथे भेटलेला आहे. वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या पट्ट्यांमधनही लोक आलेली आहेत. एक ना या आंदोलनात फिरल्यानंतर आणि एक सोशल मीडियावर जे आपण पाहतोय, जो या आंदोलनाचा मूळ उद्देश आहे शिक्षण व्यवस्था आणि इथे देण्यात येणाऱ्या मग बाकीच्या सगळ्या घोषणा, वेगवेगळ्या आयडिओलॉजीजचे आलेल्या संघटना, याच्यामुळे सुद्धा कुठेतरी या आंदोलनाला डाग लागतात. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इन्कलाब जिंदाबाद म्हटल्याने कोणत्याही आंदोलनाला डाग लागणार आहे. जी आंदोलना, जी घोषणा ही भगतसिंगांनी इंग्रजांच्या विरोधात दिली होती, ती आज या सरकारच्या विरोधात. आता बघा, आता पण मला ऐकायला येते आझादी आझादीचे नारे आहेत. तर आझादी जाती व्यवस्थेपासून हवी आहे, आझादी शोषणापासून हवी आहे, तर नको आहे का? म्हणजे स्त्रियांना पितृसत्तेपासून हवी असणारी आझादी, शोषणातून मुक्तीची आझादी, या सगळ्या आझाद्या आम्हाला आज हव्या नाहीयेत का? फक्त स्वातंत्र्याची परिभाषा फक्त देश स्वतंत्र झाल्याने पूर्ण नसते होत, तर तिच्यामध्ये महिलांचं स्वातंत्र्य असेल, जाती अंताची लढाई असेल आणि शोषण मुक्तीचा एक लढा असेल. तो लढा तुम्हाला आम्हाला पाहावा लागेल. आणि ही त्या आझादीची घोषणा आहे की यामध्ये वेगळं काही असं मला वाटत नाही. पण दिपके जे आंदोलन करतात, म्हणजे आता ते उपोषणाला बसलेत म्हणून फारसं भाषण करत नाही,
नाहीयेत, पण अदरवाईज त्यांचा फोकस क्लिअर राहतो की त्यांना शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलायचं आहे. मग हे जे आता बाकीचे एलिमेंट्स आहेत ते पण ह्याच्यामध्ये आणून सोशल मीडियावर मग कॅम्पेन रचलं जातं की बघा विषय तर शिक्षण व्यवस्थेचा होता, मग त्याच्यामध्ये हे देशद्रोही नारे कशाला किंवा देशद्रोही लोक येतात कशाला किंवा म्हणजे वेगवेगळ्या धार्मिक घोषणा का दिल्या जातात, असे सगळे प्रश्न त्यातनं उपस्थित केले जात आहेत. मूळ विषय जो आहे शिक्षण व्यवस्था त्याच्यापासून भरकटून इतर विषय इथे काढले जातात असे दावे केले जातात सोशल मीडिया. मूळ विषय शिक्षण व्यवस्था आहे आणि त्याच शिक्षण व्यवस्थेत शिकणारे हे सगळे विद्यार्थी आहेत. आणि इथे कोणते देशद्रोही लोक दिसत आहेत आपल्याला, देशविरोधी नारे कोणते लागत आहेत इथे सगळे या देशावर प्रेम करणारे, भगतसिंगावर, या देशावर, आपल्या भारत मातेवर, सर्वांवर प्रेम करणारा विद्यार्थ्यांचा एक समूह हा इथे एकत्रित होतोय. आणि ज्या वेळेस दबाव निर्माण करणाऱ्या राजकीय शक्ती आणि स्टेट म्हणून जेव्हा एक देश म्हणून सरकार जेव्हा दबाव निर्माण करतं तेव्हा ते त्यांच्या व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आजपर्यंत देशद्रोही म्हणत आलेत. याचा अर्थ यांचं देशद्रोहाचं इलिगेशन खरं होत नसतं आणि मुळात धार्मिक नारे हा मुद्दा कोणत्या धर्माचा आहेच नाही आणि इथे कोणताच धार्मिक नारा लागला नाहीये. इथे सर्व सोशल मीडियावर काही रील्स आहेत ज्याच्यामध्ये आता मला कदाचित ते बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, पण जे सोशल मीडियावर ते मला घ्यावं लागेल प्रश्नामध्ये ते अशा अर्थाने की अल्लाह वगैरे हे सगळे नारे दिले जात आहेत, अशा पद्धतीचे काही भाषणांमध्ये उल्लेख केले जात आहेत किंवा कुणाल कामरा येतो आणि तो जे हिंदू देवदेवता आहेत त्यांच्याबद्दल भाषण करतो. तर हे सगळं कुठेतरी जो मूळ उद्देश आहे, मूळ ज्या विषयावरचं आंदोलन आहे त्याच्यापासून भरकटून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, त्यांना मंचावर स्थान दिलं जात आहे. अशा दृष्टीने मग या आंदोलनाला डाग फर्स्ट ऑफ ऑल कुणाल कामराचं आपण विचारलं म्हणून त्याच्यावर एक उत्तर माझ्या मनात एक सामान्य विद्यार्थी म्हणून वाटलं की या भाजप सरकारने घोषणा दिली सियावर रामचंद्र की जय. सिया का वर राम आहे, मग रामात पत्नीचं जे काय ते कोण आहे, रामाची पत्नीच बोलला ना की सीता का पती तोच आहे. बस त्याने हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलं सीता के पती और संस्कृत मध्ये सियावर म्हणतात. मग ज्या वेळेस हे राजकारण उभं राहतंय तर हे पेड गँग नावाची एक जी सोशल मीडियावर काम करते आणि जे पेड ट्रोलर्स असतात ते या राज्य सरकारकडूनच लावलेले असतात की ते कोणत्याही आंदोलनाचं एक समाजामध्ये निगेटिव्ह नॅरेटिव्ह तयार करतील. आणि ते तयार होण्यामध्ये या आंदोलनामुळे झालं काय की हे तयार करण्यामागे ते अयशस्वी ठरले. ही जी संख्या दिसते ही संख्या केवळ एकट्या कोणत्या तरी संघटनेची नाहीये, हा युनायटेड स्ट्रगल आहे आणि हे एक युनायटेड आंदोलन आहे. आणि या युनायटेड आंदोलनामध्ये सर्व विद्यार्थी संघटना, सर्व समूहाचे विद्यार्थी, मार्जिनलाइज सेक्शनचे विद्यार्थी या आंदोलनामध्ये आहेत. नवे शिक्षण धोरण या सरकारने आणले तेव्हा या विद्यार्थ्यांमध्ये एक असंतोष निर्माण झाला होता. नव्या शिक्षण धोरणातून विद्यार्थ्यांना चॉईस बेस एक्झिट मिळाला, पण या देशात दलितांना, बहुजनांना, मार्जिनलाइज सेक्शनच्या लोकांना चॉईस बेस एंट्री नसते नव्या शिक्षण धोरणात, पण चॉईस बेस एक्झिट दिलाय. ज्यावेळेस असं सगळं या शिक्षण व्यवस्थेचं आहे तेव्हा या विद्यार्थ्यांचा आवाज दाबला गेला होता आणि त्या दाबलेल्या आवाजाची वाचा आजच्या आंदोलनातून फुटत असेल तर ह्या गँग्स इंस्टाग्रामवर काय बोलताय, फेसबुकवर काय बोलताय याला काही अर्थ उरत नाही. आणि हा जो वर्ग आहे जो त्यांना पाहतो त्या वर्गाचंही मत हे मुठभर होऊन जातं. कारण दुःख तुम्हाला आणि आम्हाला या विद्यार्थ्यांना, या सर्व आंदोलनातल्या सर्व विद्यार्थ्यांना जोडणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आम्हा सर्वांचं दुःख. आम्ही या शिक्षण व्यवस्थेचं भविष्य आहे, या देशाचं भविष्य आहे आणि या शिक्षण व्यवस्थेत जगतोय. आणि ही शिक्षण व्यवस्था या देशाचं काय अपत्य तयार करते या शिक्षण व्यवस्थेतून, आपल्या धोरणातून, हे आपण बघितलं पाहिजे. विद्यापीठांमधले खाजगीकरण आपण बघतोय, खाजगीकरणाचा प्रश्न आहे, शिक्षणाचं खाजगीकरण आहे. आणि मुळात धर्मेंद्र प्रधान हा नरेंद्र मोदींचे असे कोण लागतात, त्यांच्यावर इतका दबाव नरेंद्र मोदीवर काय की ते राजीनामा देत नाही. एका साध्या राजीनाम्यासाठी इतका संघर्ष करावा लागतो. आणि मग एका सामान्य माणसाला सगळे झोपलेले असताना, सगळे झोपेत असताना, सकाळी सगळे आपल्या आपल्या कामासाठी बाहेर गेलेले असताना, कुणी फ्रेश व्हायला गेलेलं असताना पोलीस बळाचा वापर करतात. मग पोलिसांमध्ये हिंमत असते तर पोलिसांनी या आंदोलनातून आता उचलून नेलं पाहिजे होतं, ते नाही नेलं, त्यांनी लपून छपून नेलं. ही जी स्ट्रॅटेजी आहे ती एखाद्या आंदोलनाला दाबणारी स्ट्रॅटेजी यांनी यूज केली, पण तिच्या विरोधात या जनतेचा हा आक्रोश आहे. मी मागच्या 6 ते 7 दिवसापासून रोज येतोय आणि रोज इथे थांबतोय. तर मागच्या 3 ज्या दिवशी सोनम वांगचुकांचं काल झालं त्यानंतर इथली गर्दी सुद्धा दुप्पट झाली. हा विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे. शांततेच्या आंदोलनाला चिरडण्याचा मार्ग वापरणारी लोक जी आहेत ती वापरणारी लोक आता जनतेच्या पायदळी तुडवली जात आहेत, हे आम्हाला मीडियातूनही दिसतंय. आणि ज्या प्रकारे मीडियामध्ये जे अल्गोरिदम आम्हाला दिसत आहे, ज्यामध्ये ही ट्रोल गँग काम करताना दिसते, पण आमच्या सर्वांच्या मीडियामध्ये या आंदोलनाच्या बाजूचीच भूमिका दिसते आणि विद्यार्थ्यांचा आवाज दिसतोय. सगळ्या संघटना गाणे घेत आहेत, आपले नारे घेत आहेत, ते एक्झामसाठीचे नारे आहेत. तर एकंदरीत हे आंदोलन हे आता विद्यार्थ्यांनी हातात घेतलेलं विद्यार्थ्यांच्या चळवळीचं आंदोलन आहे. तुम्ही कुठच्या? मी
पुण्यावरून आलोय. बेसिकली मी सांगलीचा आहे. माझं नाव डॉक्टर सुदर्शन गिरडे आहे आणि मी फॉरेन मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र युवा संघाचा अध्यक्ष आहे. मी आंदोलनासाठी एक मिनिट, तुम्ही आंदोलनासाठी इथे आलेलात की तुम्ही दिल्लीत स्थायिक वगैरे असता? नाही, कामासाठी? स्थायिक वगैरे नाही. मी म्हणजे पुण्यातच असतो. माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे. आणि ज्या दिवशी काल मला कळालं की वांगचूक सरांना उचललं, मी गेल्या 5 जूनला इथं आलो होतो. आणि आता येण्याचं कारण हेच आहे की म्हणजे एक मनामध्ये राग निर्माण झाला की असं कशी म्हणजे लोकशाही असू शकते. जे शांततेनं चाललंय आम्ही त्याला समर्थन करत होतो. आमच्यातली लोक शांततेनं अतिशय पाया पडून म्हणजे अभिजित दिपके हा पाया पडतोय पोलिसांच्या, तरी सुद्धा तुम्ही त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करताय, त्याला मारहाण करताय, त्याला डिटेन करताय आणि वांगचूक सरांना तर डायरेक्ट उचलून तुम्ही नेलाय. म्हणजे एखादी तिरडी कशी उचलली जाते तशा पद्धतीने मराठीमध्ये तिरडी म्हणतात, मेल्यानंतर माणसाला उचललं जातं. त्या तिरडीसारखं त्याला पांढऱ्या कपड्यामध्ये उचलून त्यांना घेऊन जात असेल तर लोकशाही राहिली का? मग ही तर हुकुमशाहीची सुरुवात आहे. आणि हुकुमशाही सुरुवात नाहीये ही. हुकुमशाहीची सुरुवात तर 2014 पासूनच झाली. आता त्याचे रंग दिसायला लागलेत असं मला वाटतं. आणि म्हणून मला राहवलं नाही, म्हणून मी अचानकपणे मला जे काही मिळेल त्या साधनाने मी इथपर्यंत आलोय. आणि मला माहित होतं की आज आमच्या काही लोकांच्या गाड्या, माझे जे मित्र, मी सांगितलं ज्यांना की येतायत, तुम्ही येताय तर या लवकर, तर त्यांच्या गाड्या 8-8 तासांनी लेट केलेल्या आहेत. म्हणजे एवढी तुम्हाला भीती निर्माण झाली आहे. गाड्या लेट केल्या म्हणजे? रेल्वे लेट केलेत. रेल्वे दिल्लीला येणाऱ्या रेल्वे दिल्लीला येणाऱ्या रेल्वे उद्याच्या सगळ्यात 7 ते 8 तासाने तुम्ही माहिती घ्या. मी रेल्वेने आलोय म्हणून मी सांगतोय. आणि इतकं भयानक स्वरूप निर्माण करायचा प्रयत्न करताय. हे बघताय बॅरिकेड तिथं लावलेत. 5 जूनला बॅरिकेड तिथं होते, आता इथंपर्यंत आलेत. उद्या तुम्हाला तिथं लावायला लागतील. आणि मी आवाहन करतो सगळ्या मराठी तरुणांना आणि महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या तरुणांना की तुम्हाला जे मिळतंय त्या गोष्टीने तुम्ही इथं पोचा. बस, रेल्वे, स्वतःची गाडी, ब्लाबला जे काय मिळतंय, फ्लाईट. पण इथं जर तुम्हाला नाही येता आलं, तुम्हाला जंतर मंतरवर, तर तुम्ही धर्मेंद्र प्रधानांच्या घरी जावा. तिथं नाही जाऊ दिलं तर तुम्ही मोदींच्या घरावर जावा. आणि तिथं नाही जाऊ दिलं तर तुम्ही संसद भवनाला घेरा घाला. एवढंच मी आव्हान या माध्यमातून करतो. तुम्हाला इथं उद्या येऊ दिलं जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. म्हणून मी आजच इथं आलोय. मला एक सांगा, तुम्ही कुठल्या राजकीय पक्षासोबत, संघटनेसोबत आज जोडलेले? मी पक्षाशी जोडलेला आहे. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण मी इथं काँग्रेस म्हणून आलेलो नाही. अभिजित दिपके हा माझा मित्र आहे, तो माझा लहान भाऊ आहे, म्हणून मी इथं त्याच्या समर्थनात तिथं आलेलो आहे. बस मला तो मलाही माणूस आहे. आणि मराठी माणसानं ह्या दिल्लीला आग लावली आहे आणि ती आग बघण्यासाठी मी इथं आलोय. आम्ही पण आग लावल्याशिवाय थांबणार नाही. म्हणजे विचारांची आग इज डझंट मीन्स की ते अग्नी फायर वगैरे तसं काही नाही. मला या देशातल्या सगळ्या तरुणांना सांगायचं, आणि देशातला तरुण आता जागा झालाय. गाड्यागाड्यांनी ट्रकामध्ये बसून माणसं यायला लागले, त्यांना तिथं अडवलं जाणार आहे. या सगळ्या चारी सीमा पोलिसांनी पॅक केलेल्या आहेत. आणि जी परिस्थिती किसान आंदोलनाची झाली होती तशीच परिस्थिती यावेळेस होईल अशी मला आशा आहे. एवढं मी तुम्हाला कन्फर्म सांगतो. त्याच्यात बऱ्याच जणांची अपेक्षा अशी सुद्धा आहे, थोडं बाजूला या. हा, त्याच्यात सगळ्या लोकांची अपेक्षा, बऱ्याच लोकांची अपेक्षा सुद्धा आहे. 2 मिनिट बस. अपेक्षा अशी सुद्धा आहे की राहुल गांधींनी पण इथे यायला होतं. ते लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत. 20-21 दिवस आंदोलन सुरू होतं. राहुल गांधी फिरकले सुद्धा नाहीत. काल त्यांनी पहिल्यांदा ती घटना घडल्यानंतर फक्त एक पोस्ट केलेली आहे. का राहुल गांधी मग इथे आले नाही? राहुल गांधी यांनी म्हणजे हे आंदोलन चालू व्हायच्या आधीच छात्रों की गुंज म्हणून तुम्ही कार्यक्रम बघितला असेल तर देशभरामध्ये महाराष्ट्र. मी असं नाही म्हणते की राहुल गांधी काही करत नाहीयेत. मी म्हणते की त्या आंदोलनाला का नाही? आता ते आंदोलनाला म्हणजे आले नाहीत. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. मला माहिती नाही की त्याच्या पाठीमागं काय असू शकतं. मला वाटतं त्यांनी मला वाटतंय, माझ्या मनापासून मी सांगतो की त्यांनी मला जर कोणी विचारलं असेल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर मी त्यांना सांगेन की मी इथं येण्याचं आवाहन जरूर करीन राहुल गांधींना की त्यांनी इथं यायला पाहिजे. कारण इथं सगळे युवक आहेत आणि आजचा युवक राहुल गांधींना मानतोय, दिपकेंना मानतोय, वांगचूक सरांना पण मानतोय. तर तुम्ही इथं आलं पाहिजे आणि त्याचा तुम्हाला राजकीय फायदा काय होईल तो होईल. पण मला असं वाटतंय की आज सगळ्यांचं साधन एकच झालंय की सगळ्यांचा विरोधात लढा जो उभा करायचा आहे. ज्या माणसांच्या विरोधात, जे गुंड आहेत, जे चाय विकतात, त्यांच्या हातामध्ये सत्ता चालली आहे. आणि आज मला असं वाटतं की देश आपण कोणाच्या ताब्यात द्यायला पाहिजे. ज्यावेळेस आपण एखादा आजारी पडतो त्यावेळेस आपण डॉक्टर कुठला, हुशार डॉक्टर, जो या शहरातला सगळ्यात टॉपचा डॉक्टर आपण बघत असतो. पण ज्यावेळेस आपण राजनीतीमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला का बरं बलात्कारी, का बरं गुंड, का बरं अनपढ लोक आपण शोधत असतो. याचं कारण मला आजपर्यंत कळालं नाही. म्हणून आपण सुशिक्षित लोकांनी ही सत्ता हातात घेतली पाहिजे. राहुल गांधी, तुम्ही सुशिक्षित आहात आणि मी तुम्हाला आवाहन करतो की मी तुमच्या एवढा मोठा नाही आहे, मी छोटा कार्यकर्ता आहे, पण राहुल गांधींनी ह्या उद्याच्या संसद घेऱ्याला किंवा संसद मार्चला यायला पाहिजे असं आवाहन मी त्यांना प्रामाणिकपणे करतो. तुम्ही कोल्हापूरहून जे आला, तुमचं दिल्लीत काही काम होतं म्हणून आला, तुम्ही दिल्लीत सेटल्ड आहात की ह्या आंदोलनासाठी आलात खास? नाही, दिल्लीत काम होतं म्हणून आम्ही दिल्लीत कंपनीच्या कामासाठी म्हणून आलतो. पण इथं आल्यानंतर आम्हाला ते जंतर मंतर आणि अशा सगळ्या गोष्टीनंतर कळल्यानंतर
काय टोटली काय आहे तिथं बघून तर यावं निदान म्हणून, किंवा अभिजित सरांना आपण सपोर्ट देण्यासाठी यावं म्हणून आम्ही इथं आलो. कालच सोनको वांगचूक सरांना पण इथनं त्यांनी अरेस्ट करून इथनं हॉस्पिटलला त्यांनी ऍडमिट केलं ते पोलिसांनी. असं कळालं तर तुम्ही तर जॉब करताय ना, मग हे तर आंदोलन शिक्षणासंदर्भातलं आहे, शिक्षण व्यवस्थेसंदर्भातलं आहे. काय अशी ती स्वयंस्फूर्ती आहे की ज्याच्यासाठी तुम्ही इथे येताय आंदोलनाला? आमचं आता शिक्षण झालं, पण आता नंतरच्या येणाऱ्या पिढीला जे दिवस रात्र मेहनत करून त्यांनी एक वर्ष नीटच्या अभ्यासाची परीक्षा तयारी करून नंतर ती ऐन टाइमला त्यांचं पेपर लीक होणं, त्यांच्या मागचे मोठे कष्ट, त्यांच्या आई वडिलांचे मोठे कष्ट, बऱ्याच जेव्हा गोष्टीसाठी अभ्यास करून परत पेपरला जाणे आणि बरोबर पेपराच्या वेळी पेपर लीक होणे, परत रिबॅक, परत 1 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर परत एक्झाम, परत या गोष्टीसाठी लोकांना खरंच त्रास होतो. आमचे पण मित्रांचे मुलं आहेत, आमचे पण चुलत्यांचा एक मित्र एमबीबीएस साठी नीटसाठी एक्झामची ट्राय करत होता, पण त्याचं पण अशीच कंडिशन झाली. मानसिकता खसते ना मॅडम. एकदा पण आपण पूर्ण तयारीनिशी गेलो एक्झामला आणि पेपर लीक झालं, पेपर लीक झाली, परत 1.5 महिन्यानंतर जे ते फोर्सफुली अभ्यास होता तो पूर्णपणे स्टॉप होतो म्हणते. अशा वेळेला किती लोकांनी त्यांनी 1 वर्ष पूर्ण 1.5 वर्ष 2 वर्ष जे मेहनत केलेली पूर्ण एका 5 ते 10 मिनिटात पूर्ण ब्रेक झाली. ओळखीत आहे असं कोणी? आहेत, बरोच आहेत त्यांनी. त्यांचं काय म्हणणं आहे? ते नाही आले इकडे? नाही, ते त्यांना थोड्या गोष्टीसाठी ते डायव्हर्ट झाले ना. आता नीटला आपण स्कोर तर होत नाही, परत दुसऱ्याला पोरगं कसलं, मग आता बीएसएमएसला घेऊ, बीएसएमएसला पण मिळाल्यानंतर प्रायव्हेटला मिळेल का, नसल प्रायव्हेट नाही मिळालं तर बी फार्म करेल का, डी फार्म करेल, या दृष्टिकोनाने या मार्गात ते आहेत मॅडम आता सध्या तरी. तुम्ही कुठून आला? मी मॅडम मूळ तसा नांदेडचा आहे, पण इथे कामाला आहे, नोएडामध्ये एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे. तर ज्यावेळेस मला समजलं की वांगचूक सरांना अरेस्ट केलं वगैरे, तर त्यावेळेस काहीतरी डॉक्टरचं सांगून त्यांनी अनलिगल पद्धतीचं म्हणेल मी तरी, कारण त्यांना जर घेऊन जायचंच होतं तर ते त्यांच्याकडे जे काय प्रूफ आहे ते डिपके सरांना वगैरे देऊन ते घेऊन जाऊ शकले असते. पण ज्या पद्धतीत त्यांनी घेऊन गेलेलं आहे ते अक्षरशः भारत देशामध्ये जसं व्हायला नाही पाहिजे होतं आणि आतापर्यंत कधी झालं नाही. आजपर्यंत बरेच प्रोसेस झाले, महाराष्ट्रात पण झाले, पण अशा पद्धतीत ज्या पद्धतीत त्यांनी घेऊन गेलं, इव्हन दो काही लोकांना स्टेजवर होते त्यांना मारहाण पण करण्यात आली. मी काल इथे होतो त्या क्षणी, त्यावेळेसचे तुम्ही व्हिडिओ पण बघितला असाल. पण अशा पद्धतीचे डेमोक्रेसीची एक प्रकारची हत्या करतायत. आणि राहिला विषय इथं मी का येण्याचा, तर माझे पण मुलं आज 9वी 10वी 11वीला आहे, जे काही शिकतायत, तर त्यांना पण पुढे चलून जे काही आता होत आहे, मागणी तरी काय आहे, मागणी काय असं तुमचा काय पीएम खाली करा, कुठला काय सत्ता घाला, अशी तर नव्हती ना. एका साध्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतायत आणि तो युएस वरनं येऊन यंग आहे आणि महाराष्ट्रातला आहे. माझ्यासाठी सार्थ अभिमान आहे की तो मराठी माणूस आहे, तर तो मराठी आहे आणि युवकांसाठी तो इथं काम करतोय. तर त्या हेतूने उद्या चलून माझ्या मुलांसाठी सुद्धा सोयीस्कर काहीतरी निर्णय लागावा म्हणून त्या उद्देशाने मी इथे आलेलो आहे मॅडम. आता तुम्ही दोघंही कामाच्या निमित्ताने इथे आलेला होतात, आणखीन किती दिवस प्लॅनिंग आहे इथे थांबण्याचं? मॅडम मी तर आता जिथपर्यंत अभिजित साहेब आहेत आणि जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत माझ्या सोयीनुसार मी इथं येत राहीन आणि माझ्या पद्धतीनं जे काही समर्थन म्हणा किंवा इथं येऊन थांबणे म्हणा तर ते मी कंटिन्यू करत राहील मॅम. थोडा मी आज संडे असल्यामुळे फुल इथं वेळ देऊ शकलो, पण तरी पण माझ्या कामानिमित्त मी अजून जवळ 1-1.5 महिने तर इथंच असणार आहे. त्या हिशोबाने कसं होईल तसं यांना आम्ही सपोर्ट देत राहू. किती नाही वाटत इथे आता बोलतात की हल्ले केले जातील, टिअर गॅस म्हणजे अश्रू दुराच्या नळकांड्या कदाचित सोडल्या जातील, असे सगळे इथे बोललं जाते आणि तशा पद्धतीने दिसतंय. काही प्रमाणात त्यांचे दावे सुद्धा तसे आहेत. भीती वाटते आंदोलनात सहभागी व्हायची? कसं आहे मॅडम बघा, जर प्रत्येक व्यक्ती जर घाबरत बसला तर उद्या येणाऱ्या फ्युचरचं काय? उद्या माझे मुलं विचारतील मला, मी पप्पा तुम्ही दिल्लीत होते तर का गेले नाही, तर माझ्याकडे काय आन्सर आहे? माझी मुलगी काल मला कॉल करून म्हणत होती पप्पा आपल्याकडे 20 लाख आहेत का, कारण पेपर फुटीसाठी एवढे पैसे लागतात. छोटी मुलगी आहे 10वीला. मग मुलांमध्ये सुद्धा असा प्रश्न यायला लागला तर मग आम्ही काय करायचं? तर एखादी गोळी मारले तर एकाला मारतील, दोघाला मारतील. लोकसंख्या तुम्ही बघताय आज 10,000 5,000च्या जनसमुदाय आहे इथे. अरे लाजा वाटल्या पाहिजे यांना. आमदार खासदार फोडतायत, एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्यायला यांना काय लाज वाटली पाहिजे. किती दिवस वांचूक सरांना ज्या पद्धतीमध्ये यांनी घेऊन गेलं, किती लोकांचा जीव घ्यायचा होता तुम्ही, आणि गाड्या बिड्या जे तुम्ही म्हणता आणून ठेवल्या, तर तुमचा विचार काय की लोकशाही हटवून तुम्हाला काय करायचं? मारणारा तुम्ही आम्हाला, तर मारा तरी एक वेळेस. मग असाही आम्ही मरतोय. महाराष्ट्रामध्ये जर बघाल आज आता माझं लाईट बिल जर बघाल तर दर महिन्याला 3,000 4,000 लाईट बिल यायचं. यावेळेस 8,900 लाईट बिल मी भरलं एका महिन्याचं. आणि आपले साहेब म्हणतात महाराष्ट्राचे की गरमी होती वगैरे. अहो काय करताय तुम्ही? तुमचं काय वरच्या लेवलला काय चाललंय, पण गरीब माणूस आमच्यासारखा मारतोय, मरल्या जातोय. आम्ही पैसे कुठनं आणायचे? उद्या माझी मुलगी नीट करायच्या तयारीत आहे, तर ती कुठून पैसे भरणार मी? तुम्ही जर असे पेपर फोडी केले तर. तुमची एक मागणी इथे रास्त मागणी आहे की फक्त शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्या.
बाकी काय उतरा पण नाहीये एवढंच म्हणजे. तुम्ही कुठून आलाय? मी नागपूरमधून येतोय. नागपूर म्हणजे माझं मूळचं नागपूर जवळच एक अकोला शहरात, तिथून मी येत असतोय आणि जवळजवळ मी इथं दिल्लीमध्येच काम करतोय. किती वर्ष दिल्लीत? मला झाले 2.5 वर्ष. हा, आता तुम्ही नागपूरहून नाही पण दिल्लीमध्ये स्थायिक आहात आणि इथे आलेला तर काय कशासाठी इथे आलेलात काय वाटतं? मी असंच प्रोटेस्ट करायला म्हटलं, थोडासा आंदोलन करता म्हणून? आंदोलन आपलं काम आहे ना, आंदोलन करणं पण आपलं काम आहे, पाठिंबा देणं पण आपलंच काम आहे, कारण हे पुढच्या पिढीसाठी आपल्यासाठी योग्य राहील. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला अनिवार्य खूप अनिवार्य करणं गरजेचं आहे. तुम्ही इथे म्हणजे विद्यार्थी म्हणून आहात की जॉब? विद्यार्थी नाही, मी जॉब करतोय. हा, पण कसं आहे की पुढच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. आता जर याचा राजीनामा नाही झाला, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा नाही झाला, तर पुढे चालून म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे उद्भवतील, भरपूर गोष्टी अशा अडचणीत येतील की म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना ते तकलीफ होईल. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत त्या घडून येणार आहेत की म्हणजे आपण त्याच्या म्हणजे हे पण नाही करू शकत, काही शहानिशा करू शकत नाही आपण, कारण सध्याची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे आपल्या भारतातल्या. वाईट झाली म्हणजे? वाईट झाली म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आता पेपर फुटला होता एक, माहिती आहे ना, जवळजवळ. हा, टीईटीचा पेपर फुटल्यामुळे काय झालं, त्याच्यावरती पण काही ऑब्जेक्शन झालेलं नाही, एवढं काहीच केलेलं नाही. आपल्याला धर्मेंद्र प्रधानांचं सगळ्यात महत्वाचं, आपल्याला धर्मेंद्र प्रधान याचा इस्तिफा घेणं जरुरी आहे, कारण याचा जवळ आपण घेतला नाही ना, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. पण एका राजीनाम्याने हे अख्खे सगळे प्रश्न सुटतील? एका राजीनाम्याने होऊ शकतं ना, काय नाही होऊ शकत, सगळं काही होऊ शकतं. सिस्टीम कशी बदलेल एका राजीनाम्याने? सिस्टम बदलायला वेळ नाही लागत मॅडम, सिस्टम ऑटोमॅटिक बदलत जाईल, तसा काही विषय नाहीये, सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात. फक्त आपल्याला याचा राजीनामा घेणं खूप अनिवार्य आहे, हे काळाची गरज आहे सध्याची. आता एवढं मोठं आंदोलन झालं, हे कशासाठी होत आहे हे आंदोलन? अभिजित दिपकेंबद्दल काय वाटतं? कशाबद्दल? अभिजितबद्दल ग्रेट माणूस आहे, करतोय, योग्य करतोय, ते सगळं योग्यच करतोय. तो त्याच्या पावलावर पाऊल टाकून ते सगळं योग्य करतो आणि तो आम्हाला तरी असं वाटतं की म्हणजे उद्या 20 तारीख आहे, 20 जुलैला मार्च होणार आहे, संसदला जाणार आहे, तिथं काहीतरी म्हणजे झालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याबद्दल सगळ्यांना दुःख होतंय. मला पण तेच वाटतंय, कारण खूप दुःख होतंय अंतर्मनातून. मला एक सांगा की आता सोपं आहे या आंदोलनात येणं, आंदोलन सुरू आहे, येणं सोपं आहे. उद्या जर हे आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, काहीही होऊ शकतं. म्हणजे आता ते शाई फेकण्यात आली अभिजित दिपकेंवर, काही गॅरंटी नाही, काहीही होऊ शकतं. तेव्हा सुद्धा असाच पाठिंबा राहील का? पाठिंबा असंच राहणार ना, का नाही, त्याला सरकार जबाबदार राहणार आहे ना, त्याला तर पण या सगळ्या गोष्टींची सुद्धा तयारी असेल का? असेल, का नाही असेल, बिलकुल का नाही असेल. लाठीचार्ज करा, काही करा तुम्ही, पण आम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी आम्ही धरून सोडणार आहे. हे पण तुम्ही पण महाराष्ट्रातले मुंबईत प्रॉपर मुंबईत? हो बोरिवली. मग तुम्ही पण दिल्लीत कामासाठी आला होतात की आंदोलन? मी फक्त याच्यासाठी स्पेशली आलोय. आंदोलनासाठी इथे आलाय? स्वखर्चानं सगळं? हो. कधी आलात? आज सकाळीच. आज किती दिवस थांबण्याचं प्लॅनिंग? उद्यापर्यंत, परवा जाणार. आता मी ह्यांना जसा प्रश्न विचारला, आता आंदोलन सुरू आहे, कोणी इथे आता येऊन जाऊ शकतंय, भेटू शकतंय, नारे देऊ शकतंय, जे हवं ते करू शकतं, आंदोलन जे शांततेच्या मार्गाने सुरू आहे. उद्या जर आंदोलन सपोज चिघळलं, हल्ले व्हायला लागले, काही होऊ शकतं, तेव्हा सुद्धा तयारी आहे आंदोलनात राहायची? हो, राहिलाच पाहिजे, त्याशिवाय नाही चालणार. तुमचं असं काय कारण आहे, काय विचार मनात ठेवून तुम्ही मुंबईहून या आंदोलनासाठी? माझं तर स्वतःचं एज 37 आहे, म्हणजे मी जेनझी मध्ये तसं तर इन्क्लूड नाही होत, पण मला तरी असं वाटलं की जर एखादा माणूस US वरनं येऊन इकडे येऊ शकतो, तर आपण मुंबई आणि देशभरातनं तर इकडे येऊच शकतो. आणि आता नाही सपोर्ट केलं तर कधी सपोर्ट करणार ह्याला? अशी काय परिस्थिती झालेली आहे ज्याच्यासाठी संपूर्ण भारतातनं लोकांनी इथे यायला हवं? एज्युकेशन सिस्टम. तुम्हाला त्यातला काय हर्ट होतात? नाही, एज्युकेशन सिस्टम, हे जे मुलांचे सुसाईड झाले, हे सगळं म्हणजे इट्स अलार्मिंग. त्यासाठी काही ना काहीतरी ऍक्शन घेतलीच पाहिजे. आणि जसं आपण सांगत होतो, हे रेझिग्नेशन याने काय बदलणार नाही, पण ऍटलिस्ट हे एक सिम्बॉलिक हे असेल जेस्चर की गव्हर्नमेंट इज लिस्निंग टू द पीपल. गव्हर्नमेंट थोडंसं बेंड होते. हे असं जे आम्ही बेंडच होणार नाही, जे डिक्टेटरशिप टाईप चालू आहे, ते बरोबर नाही. तुम्ही आधी या सरकारच्या समर्थनात होतात? नाही, सरकारच्या विरोधात? मी 2014 मध्ये होतो, जेव्हा 15 लाख येणार होते आणि ते सगळं, पण त्यानंतर 2016 पासून नाही. 15 लाख येणार होते म्हणून तुम्ही सरकारच्या समर्थनात होता? नाही, म्हणजे ते जे हे चालू होते, नारे जे चालू होते, आणि जसं ना खाऊंगा ना खाणे दूंगा वगैरे जे चालू होतं, तेव्हा मी ते समर्थन होतो, म्हणजे मी वोट केलेलं बेसिकली. पण पोस्ट दॅट 2016 पासून आय सॉ एव्हरीथिंग चेंज. त्याच्यानंतर नाही. असे काय गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे तुम्ही विरोधात गेलात?
खासकर तर महाराष्ट्रात मी असल्यामुळे म्हणजे ती मुंबईच्या ह्याच्यात जे ठाकरेंविरुद्ध वगैरे पण कारस्थान टाईप रचलं. शिवसैनिक आहात? येस, तुम्ही शिवसैनिक आहे आधी सांगा. सैनिक नाहीये मी, पण आय फील फॉर देम. शिवसेना समर्थक आहे, सपोर्टर आहे. तर मला इथे शिवसेना समर्थक सुद्धा आता आलेले पाहायला मिळत आहेत. तर अजून आपण मराठी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. पण तुम्ही नक्की ना शिवसेनेचे कार्यकर्ते नाही आहात, सदस्य नाही? कार्यकर्ता नाही.